हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज व्लॉग्स. हे मी काय करते तर मी करते कढीपत्त्याची चटणी. तर नक्की बघा, मी तेल टाकून त्याच्या मस्तपैकी भाजून घ्या, असं मस्त लाल लाल होईपर्यंत. जसं तळल्यासारखं होईल तसं तुम्ही भाजून घ्या. पूर्ण त्याचा हिरवा पण गेलं पाहिजे थोडं. ही चटणी आपण कशामध्ये पण टाकू शकतो आणि तुम्ही ही नक्की करून खा. आणि खायला तर एकदम चविष्ट मस्त लागते. तर नक्की करून बघा. आणि फ्रेंड्स, मग काय, याच्यामध्ये खूप सारे कडधान्य वगैरे तुम्ही टाकू शकता. कडधान्य, अरे हे काय बोलते मी. चला तर मग घेऊया आपण करायला, बघूनच घ्या. मग फर्स्ट मी मिरची घेतली, लाल मिरची, ती भाजून घेतलेली आहे. तुम्ही वाळली मिरची पण लाल यूज करू शकता. आणि नंतर मग शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. चांगले असे भाजून घ्या. सगळा ओलावा राहतो ना, तो त्याचा गेला पाहिजे. मग त्याच्यात मी थोडेसे काळी मिरी, लवंग टाकलेली आहे आणि दालचिनी टाकलेली आहे. थोडंसं मला वाटले म्हणून दालचिनी टाकली मी. मग धनिया पावडर असं यूज करू शकता तुम्ही, पण ते सगळं चांगलं भाजून घ्या जर टाकत असताल तर. आणि मग मी घेतलेले आहेत तीळ आणि लसूण, मस्तपैकी भाजून घ्या. असे लाल लाल होईपर्यंत भाजा. त्याने काय, सगळा ओलावा जाईल. तर लसणाचा ओलावा राहतोच, पण ते टेस्टी लागतो ओलावा लसणाचा असला तरी. आणि मस्तपैकी याच्यामध्ये मोहरी टाका किंवा जिरे पण टाकू शकता तुम्ही तुमच्या अंदाजे. माझ्याकडे मोहरी अवेलेबल होती, थोडीशी जिरे होते, ते टाकून दिले मी वरून. आणि मग टाका हे सगळं सालन, मीठ आणि मिरची. तुमची मिरची जशी लागेल तशी तुम्ही वापरू शकतात. मग मी थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये ना तुम्ही हरभऱ्याची डाळ जी राहते ना, तिला लाल करून भाजून त्याच्यात टाका, म्हणजे अजून खमंग लागते. तुम्ही खिचडीमध्ये नुसती चटणी घेऊन तेल टाकून जरी कशामध्ये खाल्ली सोबत, आणि भाज्यांमध्ये एक चम्मच जरी टाकली कढीपत्ता न टाकता हे टाकलं तर खूप ते चविष्ट. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.